हॅलो, नमस्कार. जय शिवराय. सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी एक शेतकरी मुलगा आहे आणि काही समजदार लोक आम्हाला शेती कशी करायची, काय करायचं काय नाही करायचं हे शिकवतात. कीटकनाशक नका फवारू, रासायनिक खतं नका टाकू, सेंद्रिय शेती करा, इत्यादी इत्यादी. आता ते सेंद्रिय शेती करणं किती कठीण आहे काय हे त्या सुशिक्षित लोकांना थोडी माहीत आहे. पगारी माणसं याचा सल्ला असते, यानं कॅन्सर होते, यानं अमकं होते टमकं होते, हँडग्लोव्ह घालून सावधगिरीनं फवारणी करा, असं करा तसं करा, सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्यात येते. आता मला एक सांगा, तुम्ही कोणी काही जाणून बुजून काही ह्या सगळ्या गोष्टी करते काय? शेती पिकून नाही राहिली, त्याच्यात पिकासाठी काहीतरी करावं लागेल ना. कोण की गरजा आता शेतकऱ्याच्या लागल्या आहे. तुम्ही बसा येशी, आम्ही बसतो इथं पन्ना येतात लोकांचे, तुमच्यासाठी आम्ही कमवून देतो. मी तर म्हणतो शहरातल्या सगळ्या लोकांना कॅन्सर झाला पाहिजे, त्या बाबतीत याच्या लक्षात येईन कास्तकार काय आहे आणि पटापट मेले पाहिजे हे. कारण की सजेशन तर कास्तकाराला 100 लोक देतात. जो नाही आला तो शहरी नातेवाईक देते अलग, शहरातले मित्रमंडळी देतात अलग. जसं की ह्या खेड्यात राहते म्हणून याला काही समजतच नाही, या कास्तकार आहे याला काही समजतच नाही. बापा यालाही समजते, असं करा मग तुम्ही, तसं करा मग, अशा बऱ्याचशा गोष्टी कास्तकाराला सांगतात लोक. म्हणून म्हणतो शेतकरी म्हणतो, तुम्हाला जसं वाटतं तसं पिकवा, ज्या पद्धतीनं वाटतं त्या पद्धतीनं पिकवा. कारण की तुम्हाला तुमचं कुटुंब चालवायचं आहे. ह्या भाडकू लोकांचं काही ऐकण्यात मजा नाही आहे. सजेशन देणं, सल्ला देणं सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण ह्या गोष्टीवर कोणी लक्ष देत नाही का. ह्याच्या गरजा कशा पुऱ्या करत असं, ह्या गावात राहते कसा, ह्याच्या बैल, ह्याची जोड्या, ह्याच्यावर येणार वावरात येणारा मजूर कोण्या पद्धतीनं काम करत असं, ह्याच्याकडे कोणी सरकारचं लक्ष नाही ना. ह्या जो सल्ला देणार नाही याचंही लक्ष नाही. याला फक्त आयुष्य जन्मल्यापासून का तुले कसं राहावं लागते हे सांगासाठी 100 लोक आहेत कास्तकाराले. त्याच्या मालाला भाव द्यायसाठी कोणी नाही. ज्यावेळेस नेमकं याच्या गरजेचा विषय येते त्या तिच्यासोबत कोणी नाही, पण याला काय करावं लागते हे सांगणारे 100 लोक भेटून जाते. म्हणून शेतकरी मित्र, तुम्हाला जसं पटत असेल तसं करा. कोणाला काही ना कॅन्सर होते, कोणाला काय ना काय होते, त्या गोष्टीचा जर